बघा आता आपण in previous lecture we discussed about the molecular orbital picture or diagram of benzene. म्हणजे आपण काय केलं होतं मागील लेक्चर मध्ये बेंझिनची जी मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे डायग्राम आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम यामध्ये आपण दोन पार्ट स्टडी केले, एक सिग्मा ऑर्बिटल डायग्राम आणि दुसरा पाय ऑर्बिटल डायग्राम. बरोबर आहे. सगळ्यांनी ती त्याविषयी तुमचा अभ्यास केलाच असेल, ते पाहिलं असेल, मी जी पीपीटी शेअर केली त्यावरती. नसेल तर आज ते बघा. सगळ्यात महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या, आपण जे शिकवलं म्हणजे आज आपण आता जे लेक्चर झालंय ते जर तुम्ही आता ताबडतोब समजा किंवा 1 तासाने 2 तासाने जास्तीत जास्त जर तुम्ही ते वाचलं किंवा थोडस त्याला रिव्हिजन दिली तर ते समजण्यासाठी तुम्हाला केवळ 10 ते 15 मिनिट लागतील. परंतु हेच जर लेक्चर तुम्ही रात्री वाचायचा प्रयत्न केला म्हणजे अभ्यास करायचा प्रयत्न केला आजच्या लेक्चरचा, आज झालेल्या टॉपिकवरचा, तर तुम्हाला 1 ते 1.5 तास त्यामध्ये समजण्यासाठी लागेल. आणि तेच जर आपण असं म्हटलं तर उद्याच वाचू, उद्या सकाळी उठल्यानंतर, तर त्याला 2-3 तास जास्तीचे लागेल. म्हणजे काय म्हणायचं लक्षात घ्या, जसं जसं लेक्चर घेतल्यानंतर आपण शिकवल्यानंतर वेळ पास होत जाईल तसं तसं जे आपण शिकलो, मी तुम्हाला जे सांगितलं, जे शिकवलं ते तुमच्या माइंड मधून, डोक्यातून ते हळूहळू काय होऊन जातं, त्याचं विस्मरण होऊन जातं. लक्षात आलंय. म्हणजे मग आपल्याला ते कळतही नाही नंतर आणि तो टॉपिकही आपल्याला अवघड वाटतो. म्हणून सगळ्यांनी काय करायचं, कालचा जो झालेला टॉपिक आहे तो कालच वाचायचा, आजचा झालेला टॉपिक आज आता जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तो एकदा वाचून टाकायचा, समजून घ्यायचा, एकदा दोनदा वाचायचा. ओके. असो बघा, कालच्या लेक्चर मध्ये आपण 2 पार्ट गेले, स्टडी केले. मॉलिक्युलर ऑर्बिटल पिक्चर त्यामध्ये 2 पार्ट आपण बघितले, सिग्मा ऑर्बिटल पिक्चर आणि पाय ऑर्बिटल पिक्चर. इन दॅट केस नेम इटसेल्फ सजेस्ट, त्याचं नाव स्वतःहून सांगते की सिग्मा ऑर्बिटल पिक्चर म्हणजे काय असेल. म्हणजे त्यामध्ये आपण त्या सिग्मा बॉन्ड जे फॉर्म झाले, किती सिग्मा बॉन्ड फॉर्म झाले, ते टोटल 12 सिग्मा बॉन्ड फॉर्म झाले. कार्बन कार्बन मध्ये 6 आणि कार्बन हायड्रोजन मध्ये 6. असे 6 जे सिग्मा बॉन्ड फॉर्म झाले, कशामुळे फॉर्म झाले, ड्यू टू दी sp2 अँड s ओव्हरलॅप आणि sp2 ओव्हरलॅप, यामुळे सिग्मा बॉन्ड फॉर्म झाले. तो त्याचा अभ्यास केला. नंतर जी अनहॅब्रिडाइज ऑर्बिटल होती, पीझेड ऑर्बिटल, त्या पीझेड ऑर्बिटलचाही आपण पाय ऑर्बिटल स्ट्रक्चर कसं फॉर्म झालं त्याचा अभ्यास केला. क्लिअर, इथपर्यंत आपण झालो. नाव इन टुडेज लेक्चर, आजच्या लेक्चर मध्ये आता मी पीपीटी शेअर करतोय, सगळ्यांनी मला ती पीपीटी दिसते का हेही सगळ्यांनी सांगायचं. ओके. आता मला सांगा, मी पीपीटी जी शेअर केली ती दिसत आहे का? मनीषा, दिसते का पीपीटी? करा, दिसते ना? हो. हा, सगळ्यांनी आता आपला आवाज म्यूट करून ठेवा आणि व्हिडिओ ऑन ठेवा, म्हणजे मला तुम्ही बघत आहात की नाही हे समजतंय. किंवा माना डोलवलंय म्हणजे मला लक्षात येते की मी बोललो की तुम्हाला कळतंय, आवाज येतोय. ते असतं ना आपण की तुम्हाला माझा आवाज येतोय आणि तुम्हाला नाही 100%, एक 5-50% तुम्हाला कळत आहे असं त्याचा अर्थ. ओके. बघा, इन टुडेज लेक्चर वी डिस्कस इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ बेंझिन. म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये आपण बेंझिनच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघणार आहोत. बघा, आपलं चॅप्टर नंबर 4 आहे, याचं नाव आहे अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. म्हणजे आपण अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स जे आहेत, हायड्रोजन आणि कार्बन असलेले कंपाऊंड, ज्यामध्ये अरोमॅटिक म्हणजे ज्याला प्लेझेंट स्मेल आहे, फ्रेग्रन्स आहे, चांगला वास आहे, स्मेल आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ओडर आहे, अशा कंपाऊंडचा अभ्यास करतो. त्यामध्ये म्हणजे एक बेंझिन घेतली आहे. त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेत आहे, म्हणजे पॅरेंट जो आहे अरोमॅटिक हायड्रोकार्बनचा जो पॅरेंट आहे, ती बेंझिन आपण सगळं अगोदर या ठिकाणी स्टडी करत आहोत. तर आपण बेंझिनचं स्ट्रक्चर बघितलं, त्याचं नॉमिनिक्लेचर बघितलं, सबस्टिट्यूशन बघितले त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर त्याचं ऑर्बिटल पिक्चर जे आहे ते सुद्धा आपण स्टडी केलं. ओके. आता या लेक्चर मध्ये आपण त्याच्या केमिकल रिएक्शन स्टडी करणार आहोत. इन टुडेज लेक्चर वी डिस्कस अबाउट chemical reactions of benzene, and in that reaction we study
वी विल बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण बेन्झीनच्या केमिकल रिॲक्शन स्टडी करणार आहोत. केमिकल रिॲक्शन्स ऑफ बेन्झीन्स आपल्याला स्टडी करायचे. त्यामध्ये आपण पाहतोय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. In electrophilic substitution reactions of benzene, first what is meant by electrophile or electrophilic substitution? इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचा पाठ लक्षात घ्या. इलेक्ट्रोफाइल म्हणजे फाइल्स म्हणजे अट्रॅक्शन, लव्हिंग असं म्हणतो आपण त्याला, आणि इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन असलेला, इलेक्ट्रॉन लव्हिंग म्हणजे इलेक्ट्रोफाइल. मग आता इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? इलेक्ट्रॉनवर असतो निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज. म्हणजे निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट कोण करेल? मग इलेक्ट्रोफाइल. मग इलेक्ट्रोफाइलवर याचा अर्थ कोणता चार्ज असेल? तर इलेक्ट्रोफाइलवर कोणता चार्ज असेल? पॉझिटिव्ह चार्ज असेल. म्हणजे याचा अर्थ पॉझिटिव्ह चार्ज कॅरी स्पीसीज, ओके, और न्यूट्रल मॉलिक्यूल विच इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाइल. ती इलेक्ट्रोफाइल आपल्याला सबस्टिट्यूट करायचे. आता सबस्टिट्यूशन म्हणजे काय? सबस्टिट्यूशन म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं? आता एक सबस्टिट्यूशन तुम्हाला माहिती आहे, आपण म्हणतो बरेच वेळेस, क्रिकेटमध्ये तुम्ही ऐकलं असेल, आज याला इजा झाली म्हणून त्याचा हा सबस्टिट्यूट आहे असं शब्द वापरतो आपण, आठवतं की नाही? याचा अर्थ काय? एकाला रिमूव्ह करणे, एकाला काढून टाकणे, दुसऱ्याला त्याची जागा देणे. सबस्टिट्यूशन. एकाला रिमूव्ह करणे, दुसऱ्याला त्याची जागा देणे म्हणजे काय झालं? सबस्टिट्यूशन. क्लिअर? मग आता आपल्याला इथे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पाहायचं आहे. म्हणजेच काय करायचं? आपल्याला इलेक्ट्रोफाइल जो आहे, ठीक आहे, तो इलेक्ट्रोफाइल आपल्याला काय करायचं? बेन्झीन रिंग मध्ये सबस्टिट्यूट करायचा आहे, ऍड करायचा आहे. तिथून हायड्रोजन काढायचा आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रोफाइल आपल्याला सबस्टिट्यूट करायचा. ठीक आहे, आता आपण बघू पुढचं. ओके, आता नाव सांगण्यात गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे सध्या. आता आवाज येतोय? तुम्ही व्हिडिओ पण आणून ठेवत राहा, मग मला दिसत नाही काहीच नाही. माझा आवाज येतोय का? हो सर. बघा आता आपण फर्स्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय आपल्याला कळालं. काय म्हटलं आपण? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये असं म्हटलं आपण, पॉझिटिव्ह चार्ज कॅरी स्पीसीज और इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर किंवा स्पीसीज सबस्टिट्यूट ऑन बेन्झीन, ओके, इज नोन एज. म्हणजे याचा अर्थ कसा? हायड्रोजन काढणे, बेन्झीन मधला हायड्रोजन रिमूव्ह करणे आणि त्या ठिकाणी आपल्याला हा इलेक्ट्रोफाइल सबस्टिट्यूट करणे, आणणे. त्याला रिप्लेसमेंट रिॲक्शन सुद्धा आपण म्हणू शकतो. बघा, रिप्लेसमेंट रिॲक्शन म्हणा किंवा सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच होतो. मग या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये आपल्याला कोणकोणते रिॲक्शन स्टडी करायचे आहे? यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि पहिली रिॲक्शन आपल्याला स्टडी करायची आहे नायट्रेशन ऑफ बेन्झीन. कोणती रिॲक्शन स्टडी करायची आपल्याला? नायट्रेशन ऑफ बेन्झीन. म्हणजे आता बेन्झीनचं नायट्रेशन कसं होतं ते आपल्याला बघायचं. आता नायट्रेशन म्हणजे काय असेल? नायट्रो ग्रुप जो आहे, नायट्रेशन याचा अर्थ नायट्रो ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे? सबस्टिट्यूट करायचा आहे. नायट्रो ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी काय करायचा? ऍड करायचा आहे. ओके, मग बघू आपण आता व्हॉट इज बाय नायट्रेशन फर्स्ट. नायट्रेशन ऑफ बेन्झीन म्हणजे काय? सिंपल बघा, सबस्टिट्यूशन ऑफ NO2 ग्रुप किंवा आपण म्हणू रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन फ्रॉम बेन्झीन बाय नायट्रो ग्रुप, that means NO2 group. This reaction or this process is known as nitration of benzene. Once again, पुन्हा एकदा बघा, the reaction or process in which replacement of hydrogen atom from benzene by nitro group is called as nitration of benzene. ते बेन्झीनचं ते नायट्रेशन होईल. लक्षात येईपर्यंत आता इथेच बघा, तुमच्या स्क्रीनवर एक रिॲक्शन दाखवलेली आपण. काय झालं? हा H जो हा H रिमूव्ह झाला आणि त्या ठिकाणी हा NO2 ग्रुप इथे आलाय, बरोबर आहे? म्हणजे काय झालं? बेन्झीनचं नायट्रेशन. NO2 ग्रुप आला म्हणजे बेन्झीनचं काय झालं? नायट्रेशन झालं. क्लिअर? ओके, मग आता परीक्षेत याच्यावर प्रश्न कसा असतो आपल्याला ते बघायचं. इन युनिव्हर्सिटी क्वेश्चन पेपर, युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर ऑन दिस टॉपिक, दॅट मीन्स नायट्रेशन ऑफ बेन्झीन, याचा क्वेश्चन कसा असतो बघा. What is the action of concentrate HNO3 and concentrate H2SO4 on benzene? आता तुम्ही 12वीत शिकलात, तुम्हाला माहित आहे
की मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड म्हणजे HNO3 आणि कॉन्सन्ट्रेट H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड इज नोन ॲज नायट्रेटिंग मिक्सचर. बरोबर आहे की नाही? हे तुम्ही 12वीला याच्यामध्ये अगोदर शिकलेला आहात की बाबा कॉन्सन्ट्रेट HNO3चं आणि कॉन्सन्ट्रेट H2SO4चं मिक्सचर म्हणजेच नायट्रेटिंग एजंट किंवा नायट्रेशन आपण म्हणतो त्याला. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आपल्याला, हे नायट्रेटिंग मिक्सचर जे आहे याचा यूज करून आपल्याला नायट्रेशन करायचं. मग आता कोणी असं म्हणू शकतो सर नायट्रो ग्रुप तर HNO3 मध्ये आहे, मग हा कॉन्सन्ट्रेट H2SO4 कशाला वापरायचा आहे? या ठिकाणी हा H2SO4 चा रोल जो आहे तो दोन पद्धतीचा रोल या ठिकाणी सल्फ्युरिक ऍसिडचा आहे. एक ऍज अ कॅटलिस्ट म्हणून आणि दुसरं त्यामध्ये दुसरा रोल आहे तो आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा डिहायड्रेटिंग एजंट, वॉटर रिमूव्ह करणारा एजंट, डिहायड्रेटिंग एजंट. बरोबर आहे? हे सगळ्यात महत्वाचे पॉइंट्स याच्यामध्ये लक्षात घ्यायचे आपल्याला, याचा रोल काय असतो, कशाचा रोल काय आहे. ओके, मग आपला प्रश्न झाला, आता उत्तर बघायचं आपल्याला. तर उत्तरामध्ये आपल्याला सरळ दिलं की वेन बेन्झीन रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेट HNO3 and concentrate H2SO4, that is mixture, nitrating mixture, then benzene undergoes nitration to form nitrobenzene. म्हणजे आता इथे बघा, यामध्ये हा घेतला आपण कॉन्सन्ट्रेट HNO3 आणि हे आहे कॉन्सन्ट्रेट H2SO4. या दोन्हीच्या मिक्सचरला काय नाव दिलं आपण? याला म्हटलं आम्ही नायट्रेटिंग मिक्सचर. नाव काय दिलं त्याला? नायट्रेटिंग मिक्सचर. बघा, यावर परीक्षेत MCQ विचारतात किंवा फिलिंग द ब्लँक्स विचारतात. द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेट HNO3 अँड कॉन्सन्ट्रेट H2SO4 इज नोन ॲज, किंवा टिंब असं विचारतात. मग आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे की त्याच्या मिक्सचरला काय नाव देतात? नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतात. ओके, हा. तर आता आपल्याला काय करायचंय, यामध्ये ही रिॲक्शन्स बघा किती सोपी आणि कसं सबस्टिट्यूशन यामध्ये झालं हे आपल्याला बघायचंय. हा जो H आहे हा H आणि या ठिकाणी हा HNO3 असा असतो, OH बॉन्ड NO2 हा आहे, हा HNO3, हा HNO3 आहे. बघा ना, H N हा N आणि हे O2 आणि हा एक O1 म्हणजे HNO3. यामध्ये हा एवढा पार्ट इथून रिमूव्ह होता असं आपण म्हणू, आणि आम्हाला काय मिळालं, हा वॉटर मॉलिक्युल H2O आणि हा NO2 ग्रुप याची काय करते इथं या ठिकाणी अटॅच होईल, म्हणजे हा झाला NO2 आणि याचं नाव आहे नायट्रोबेन्झीन. काय नाव आहे? नायट्रोबेन्झीन. म्हणजे अशी ही नायट्रेशन रिॲक्शन आहे. मग असं जर प्रश्नाला उत्तर काय लिहायचं, उत्तर मध्ये तुम्ही फक्त ही रिॲक्शन जरी लिहिली एवढी व्यवस्थित की बेन्झीन रिंग प्लस HNO3 खाली कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिडचं नाव, ॲरोवर कॉन्सन्ट्रेट H2SO4, बेन्झीन रिंग त्याला NO2 ग्रुप आणि प्लस H2O असं जरी लिहिलं तरीही तुम्हाला हा 2 मार्काचा प्रश्न आहे, तर तुम्हाला 2 मार्क मिळतात. म्हणजे आपण आता बऱ्याच वेळेस कधी आपल्याला ही थेरी येत आठवत नाही की वेन बेन्झीन रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेट HNO3 अँड कॉन्सन्ट्रेट, असं हे आठवत नाही ना आपल्याला. अशा वेळेस नाही आठवलं तरी रिॲक्शन महत्वाची, आणि एकदा का रिॲक्शन दिली तर तुम्ही हे बघून हे थेरॉटिकल पार्ट जो आहे हा एवढा लिहू शकता लक्षात. पण महत्वाचं रिॲक्शन आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रॉब्लेम आपण. आता आपल्याला घ्यायचं आहे मेकॅनिझम. दॅट मीन्स व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ नायट्रेशन ऑफ बेन्झीन. बेन्झीनच्या नायट्रेशनचं ऍक्च्युअल मेकॅनिझम काय ते आपल्याला बघायचं. आणि यावर परीक्षेत 4 मार्कासाठी प्रश्न विचारतात. कशा पद्धतीचा बघा, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ नायट्रेशन रिॲक्शन ऑफ बेन्झीन. किती मार्काला? 4 मार्काला हा प्रश्न असतो. एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ नायट्रेशन रिॲक्शन ऑफ बेन्झीन. म्हणजे आपल्याला मेकॅनिझम बघायचं की ऍक्च्युअल हे नायट्रेशन कसं घडलं. आपल्याला हे मेकॅनिझम बघायचं यामध्ये की ऍक्च्युअल हे नायट्रेशन यामध्ये कशा पद्धतीने हे नायट्रेशन झालंय ते बघायचंय. ठीक आहे, मग आपण याचा आन्सर घेऊ. आता आन्सर मध्ये सुरुवातीला आपल्याला पहिली आपण रिॲक्शन्स दाखवली, मुद्दाम दाखवली की आपल्याला मेकॅनिझम कशाचं स्टडी करायचं आहे, मेकॅनिझम आपल्याला कशाचं शिकायचं आहे, यासाठी आपण हे मुद्दाम या ठिकाणी ही रिॲक्शन पहिली ही दाखवली जी आता आपण मगाशी बघितली. ही रिॲक्शन बेन्झीन रिॲक्ट विथ HNO3 and concentrate H2SO4 then it gives nitrobenzene. हे आपले रिॲक्शन. या रिॲक्शनचं मेकॅनिझम आम्हाला स्टडी करायचं. तर सिंपल आहे बघा, मेकॅनिझम ऑफ दिस रिॲक्शन कन्सिस्ट ऑफ 3 स्टेप्स. म्हणजे या 3 स्टेप मध्ये आपल्याला हे मेकॅनिझम स्टडी करायचं. किती स्टेप मध्ये? 3 स्टेप मध्ये. What is the first step? Which is the first step? The first step, formation of electrophile.
आता असं का असेल बरं बघा, कारण आपण या टॉपिकचं नावच काय आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. म्हणजे इथे सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये इलेक्ट्रोफाईल तयार झाला पाहिजे, तेव्हाच काय होईल, तो इलेक्ट्रोफाईल आपण सबस्टिट्यूट करू. कळतं एवढं? म्हणजे हेन्स इन फर्स्ट स्टेप फर्स्ट फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल कसा फॉर्म होतो ते आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये बघायचं. सिंपल आहे बघा. मिक्सचर जे आहे concentrate HNO3, that means in nitrating mixture, that means concentrate HNO3 and concentrate sulfuric acid react with each another, एकमेकांसोबत रिॲक्ट होईल आणि आपल्याला काय होईल, नायट्रो हा इलेक्ट्रोफाईल फॉर्म. म्हणजे बघा इथं हा HNO3 प्लस सल्फ्युरिक ऍसिड, याचे 2 मॉलिक्यूल घेतले आपण, यामध्ये मिळाला आपला हा NO2 पॉझिटिव्ह. म्हणजे बघा आम्ही सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं, आपण डेफिनेशन मध्ये म्हटलं, इलेक्ट्रोफाईल मीन्स पॉझिटिव्ह चार्ज कॅरी स्पीसीज, पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करणारा आयॉन. हा पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करणारा म्हणजे हा झाला इलेक्ट्रोफाईल. यामध्ये आपल्या आजच्या रिॲक्शन मधला हा झाला इलेक्ट्रोफाईल. ओके. आणि मग हे बाय प्रोडक्ट, त्याचे सल्फोनियम आयन वगैरे हे काय तिथे बाय प्रोडक्ट. सल्फेट आयन हा बाय प्रोडक्ट आहे, हायड्रोनियम आयन हा सुद्धा काय बाय प्रोडक्ट आहे. ओके. म्हणजे या रिॲक्शन्स मध्ये काय झालं, हा इलेक्ट्रोफाईल इथे इलेक्ट्रोफाईल जो आहे हा फॉर्म झाला. दॅट्स व्हाय दिस स्टेप इज नोन ॲज अ फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. म्हणून आपण या स्टेपला काय नाव दिलं, इलेक्ट्रोफाईल फॉर्मेशन असं म्हटलं. बरं, चला आता इलेक्ट्रोफाईल फॉर्म. मग आता काय म्हणजे नेक्स्ट स्टेप, नेक्स्ट स्टेप काय बघा. आता नेक्स्ट स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स. म्हणजे आता आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये पाहायचं सिग्मा कॉम्प्लेक्स कसा फॉर्म होतो, सिग्मा कॉम्प्लेक्स कसा फॉर्म होतो आपल्याला तो स्टडी करायचा. ओके. फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स मध्ये फर्स्ट नायट्रो इलेक्ट्रोफाईल किंवा त्याला म्हटलं नायट्रोनियम आयॉन, जो की पहिल्या स्टेपमध्ये तयार झालाय. म्हणजे हा बघा, हा पहिल्या स्टेपमध्ये झाला तर हा नायट्रोनियम आयॉन. नायट्रो इलेक्ट्रोफाईल और नायट्रोनियम आयॉन अटॅक ऑन बेन्झीन रिंग. ह्या बेन्झीन रिंग वर काय केलं त्यांनी, अटॅक केलाय. आता इथे ओके, हा नायट्रोनी काय केलं, या बेन्झीन रिंग वर यांनी काय केलं, याला अटॅक केले. ओके. मग आता अटॅक कशा पद्धतीने करतो बघा तू. आता या ठिकाणी आपल्याला अटॅकिंग पोझिशन जी आहे ती पोझिशन कोणती फेवरेबल आहे ती बघायची आणि कशा पद्धतीने असतं ते बघायचं. बघा समजा असं आपण म्हटलं नायट्रो ग्रुप या ठिकाणी अटॅच झाला, हा नायट्रो ग्रुप इथे अटॅच झाला. ओके. तर काय होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल. कशा पद्धतीने ब्रेक होईल बघा, इथं सिंपल तुम्हाला दाखवतोय. आपला ग्रुप कोणता आहे, इलेक्ट्रोफाईल, त्यावर चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह. मग आता पॉझिटिव्ह चार्ज कुठे अटॅच होईल, निगेटिव्ह वर. म्हणजे इथे निगेटिव्ह चार्ज असायला पाहिजे. म्हणून काय होतं, ही जी इलेक्ट्रॉन आहे इथे शिफ्ट होतात. इथे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले म्हणजे पर्यायाने इथे निगेटिव्ह चार्ज आणि या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज. मग आता हा जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोफाईल आहे हा इथे अटॅच होईल. ओके. या ठिकाणी अटॅच झाला म्हणजे हे बघा दिसतं आपल्याला अटॅच झालेला. हा ओके. आणि त्याच्यामुळे हा पॉझिटिव्ह आणि हा इथला निगेटिव्ह हा न्यूट्रल झाला म्हणजे इथे कोणताच चार्ज नाही. पण या कार्बनवर मात्र पॉझिटिव्ह चार्ज हे बघा इथे दिसतोय आपल्याला. ओके. मग असंच हे डिलोकलायझेशन आपल्याला दाखवायचं. म्हणजे कशा प्रकारे बघा, ही इलेक्ट्रॉन पेअर इथे आली, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज, इथे निगेटिव्ह चार्ज, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, यामध्ये डबल बॉन्ड फॉर्म झाला. म्हणजे असं हे डिलोकलायझेशन आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला इथे त्यामध्ये आपल्याला 3 हायब्रिड स्ट्रक्चर काय म्हणू आपण त्याला, 3 रेझोनेटिंग फॉर्म या ठिकाणी त्याचं पाहायला मिळतात. आणि फायनल हे रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कुठे आला, या पोझिशनवर बघा, इथे या पोझिशनवर आणि या पोझिशनवर. म्हणजे आमचा जो ग्रुप आहे तो या ठिकाणी अटॅच होऊ शकतो, कारण ह्या तिन्ही पोझिशनवर पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे यामध्ये स्टॅबिलिटी इन्क्रीज झाली, स्थिरता वाढली. म्हणजे हा ग्रुप जो आहे हा या पोझिशन फेवरेबल आहे. मग आता बघा, ही झाली सेकंड स्टेप. व्हॉट हॅपन इन थर्ड स्टेप. इन थर्ड स्टेप फॉर्मेशन ऑफ फायनल प्रोडक्ट. आता शेवटचं प्रोडक्ट कसं तयार होतं ते बघायचं आपल्याला. आता सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिलं, ह्या ज्या स्टेप्स आहेत, पहिली स्टेप घेतली आपण फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल, दुसरी स्टेप घेतली फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स आणि तिसरी स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ फायनल प्रोडक्ट. हे तिन्ही स्टेप सारखे आहे. ओम आवाज तुझा म्यूट कर बळा. या तिन्ही स्टेप जी आहे या तिन्ही स्टेप यामध्ये सारख्या. आणि एक सगळ्यात महत्वाचा पार्ट, याच्यानंतर आपल्याला जी रिॲक्शन घ्यायची, उदाहरणार्थ क्लोरिनेशन, ही आणि ही रिॲक्शन सेम आहे, काहीही फरक नाही. म्हणजे फक्त आणि फक्त या NO2 ची जागा कोण घेईल, Cl घेईल. म्हणून इथे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. ओके. बघा आता काय म्हटलं आपण यामध्ये,
नेक्स्ट स्टेप पाहिजे आपल्याला, तिसरी स्टेप. व्हॉट हॅपन इन दॅट स्टेप? द स्टेप इज नोन ॲज फॉर्मेशन ऑफ फायनल प्रोडक्ट. म्हणजे आता या स्टेपमध्ये फायनल प्रोडक्ट आपला तयार होईल. कसं तयार होईल बघा. इन दिस स्टेप, removal of proton by the attack of sulfate anion, okay, to form nitrobenzene. म्हणजे आता काय झालं बघा, हा जो पहिल्या दुसऱ्या स्टेप मधला आपल्याला मिळाला रेझोनन्स हायब्रिड, हा रेझोनन्स हायब्रिड काय होतो, यामधून प्रोटॉन जो तो रिमूव्ह होतो. म्हणजे हा जो H आहे, हा H इन द फॉर्म ऑफ H पॉझिटिव्ह म्हणजे प्रोटॉनच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह होतो. मग आता सिंपल आहे, याला मग गेन कोण करतो, याला घेतं कोण, स्वीकारतो कोण, याला कोण ऍक्सेप्ट करतो, याला ऍक्सेप्ट करतो हा HSO4 निगेटिव्ह. म्हणजे मग इथे काय तयार होईल बघा, H आणि हा H2 बघा, हा H2. हा जो पार्ट तयार झालेला आहे, हा हायड्रोनियम काय म्हणू आपला रेझोनन्स हायब्रिड, हा दुसऱ्या स्टेप मधला. आता होतं का, यामधली इथला H जो आहे प्रोटॉन या ठिकाणी हा ऍक्सेप्ट करतो आणि या ठिकाणी H2SO4 फॉर्म होतो. काय फॉर्म होतं, H2SO4. क्लिअर. मग उरलेला हा NO2 ग्रुप आहे जिथे गेला. मग आता तुम्ही म्हणता सर पॉझिटिव्ह चार्ज कसा गेला, तर सिंपल आहे, पॉझिटिव्ह चार्ज कसा गेला तुम्हाला मी इथे या ठिकाणी दाखवतो. उदाहरणार्थ बघा, आता साधी गोष्ट, सिंपल गोष्ट आहे. या ठिकाणी हे स्ट्रक्चर घ्या, स्ट्रक्चर नंबर फर्स्ट घ्या आपण, हे स्ट्रक्चर नंबर फर्स्ट आपण घेऊ. आता या स्ट्रक्चर नंबर फर्स्ट सोबत या ठिकाणी आपण हा रिॲक्ट करतोय HSO4 निगेटिव्ह. मग इथला प्रोटॉन इथे यासोबत निघून गेला, म्हणजे H2SO4 फॉर्म झाला. क्लिअर. मग आता काय होईल, इथला प्रोटॉन गेला म्हणजे H पॉझिटिव्ह गेला, म्हणजे या ठिकाणी कोणता चार्ज येईल, निगेटिव्ह. इथला हा H निघून गेला म्हणजे इथे कोणता चार्ज येईल, H पॉझिटिव्ह म्हणून निघून गेला, म्हणजे रिमेनिंग पार्ट कोणता राहील, निगेटिव्ह. मग हा निगेटिव्ह आणि हा कार्बन पॉझिटिव्ह यामध्ये काय होईल, बॉन्ड फॉर्म होईल. हा बघा बॉन्ड, ओके, काय होईल, बॉन्ड फॉर्म होईल. म्हणजे आपल्याला हे स्ट्रक्चर मिळेल, म्हणजे या रिंगला हा NO2 आणि त्याच्यामध्ये असलेले हे 3 डबल बॉन्ड. क्लिअर. आणि हा जो तयार झाला याचं नाव आहे नायट्रोबेन्झीन. याचं काय नाव आहे, या कंपाऊंडचं नायट्रोबेन्झीन असं याचं नाव आहे. क्लिअर. म्हणजे अशी ही मेकॅनिझम आहे. दॅट मीन्स ऍक्च्युअल नायट्रेशन कसं होतं, NO2 ग्रुप कसा त्या ठिकाणी सबस्टिट्यूट होतो, हायड्रोजन कसा रिमूव्ह होतो आणि NO2 ग्रुप कसा येतो, हे आपल्याला या 3 स्टेप वरून आपल्याला पाहता येईल. फर्स्ट स्टेप, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. विच इज द इलेक्ट्रोफाइल इन दिस रिएक्शन, NO2 पॉझिटिव्ह नायट्रोनियम आयॉन किंवा नायट्रो ग्रुप हा जो आहे, हा काय यामध्ये इलेक्ट्रोफाइल आहे. व्हॉट इज सेकंड स्टेप, फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स. आता हे जे आहेत हे सिग्मा कॉम्प्लेक्स फॉर्म झाले आहेत. ओके, म्हणजे पर्टिक्युलर आपण यालाही म्हणू शकतो. व्हॉट इज थर्ड स्टेप, फॉर्मेशन ऑफ फायनल प्रोडक्ट. आणि या ठिकाणी आपल्याला काय झालं, हा जो HSO4 निगेटिव्ह आहे यांनी काय केलाय, प्रोटॉन ऍक्सेप्ट केलाय, रिमूव्ह केलाय, कुठून, फ्रॉम दॅट सिग्मा कॉम्प्लेक्स. ओके, अँड इट गिव्ह स्टेबल आणि स्थिर असा, स्टेबल असा काय मिळाला आपल्याला, नायट्रो कंपाऊंड या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे. ओके, स्टेबल आपल्याला नायट्रो कंपाऊंड मध्ये मिळाला आहे. क्लिअर. म्हणजे अशी ही रिॲक्शन्स यामध्ये. आणि इथे बघा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, आपण व्हॉट इज द रोल ऑफ सल्फ्युरिक ऍसिड असं म्हटलं होतं. तर सल्फ्युरिक ऍसिडचा रोल जो आहे आपण तो 2 टाईपमध्ये मेन्शन केला. एक ऍक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट आणि दुसरा ऍक्ट्स ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. बघा यांनी वॉटर रिमूव्ह केला म्हणून डिहायड्रेटिंग एजंट, आणि ऍक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट का म्हटलं आपण याला, बघा सुरुवातीला सल्फ्युरिक ऍसिड इन्व्हॉल्व झाला आणि शेवटी ऍज इट इज बाहेर पडला. आपण कॅटलिस्टला सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे प्रेरकला म्हणतो मराठीत, त्यालाही आपण असं म्हणतो की जो रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही आणि घेतही असेल तर शेवटी मात्र ऍज इट इज मिळतो, तो असतो कॅटलिस्ट. म्हणजे इथे सल्फ्युरिक ऍसिड कॅटलिस्ट. ओके, आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल, इथपर्यंत कळालं. अश्विनी घुगे, आवाज म्यूट कर बळा. अश्विनी तुझा आवाज येतोय घुगे. हॅलो. ओके, तर अशी दुसरी रिॲक्शन जी आहे ती सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. पण ही रिॲक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. दॅट मीन्स नायट्रेशन ऑफ बेन्झीन. नायट्रेशन ऑफ बेन्झीन. ओके,